नमस्कार मंडळी, मी दत्तात्रय सानापानी. आपण बघत आहात बळीराजा प्रोडक्शन. नेहमीच आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शेळीपालकांना भेटत असतो. प्रत्येक ठिकाणचा वेगळा अनुभव, त्यांचं वेगळं काम करण्याची पद्धती, या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. त्याच उद्दिष्टातून आज आलेलो आहे आपण बीड जिल्ह्यामध्ये, बीड तालुक्यामध्ये कळमसर या गावामध्ये, कळसंबर या गावामध्ये आलेलो आहे. आणि आज ज्यांना भेटणार आहोत त्यांचं नाव म्हणजे अरुण कचरे सर. पण ते प्रॉपर इथलं येण्याचा रस्ता कसा आहे, काय आहे, हे सगळ्या गोष्टी ते त्यांचा अनुभव आपण हेच करू. सर्वप्रथम तर सर कचरे सर, तुमचं मनापासून स्वागत आमच्या या ग्रुप टीममध्ये. आणि तुमचा इथला ॲड्रेस आणि इथे येण्याचा रस्ता कसा आहे? नमस्कार सर, तुमचं पण स्वागत. आमच्याकडे आलात त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद म्हणतो. तुम्ही बऱ्याच वेळेस झाले समजा यूट्यूबवर टाकायची यशोगाथा टाकायची, पण ते आपलं काही झालं नाही समजा 3-4 वर्षापासून झालं. तर आमचा ॲड्रेस असा आहे, माझं नाव अरुण कचरे, मुक्काम पोस्ट कळसंबर, तालुका जिल्हा बीड. नेकनूरपासून 5 किलोमीटर गाव आहे. नेकनूरपासून 5 किलोमीटर गावावरती आहे. नेकनूर. अगर तुम्ही सहसा आमचं देवस्थान चाकरवाडी जर विचारलं कोणाला पण तर माहिती होऊन जाते समजा. अख्खं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे समजा चाकरवाडी. येण्याचा जो रस्ता आहे तो नेपनूरकडनं, हा नेकनूरकडे. बीडकडनं आलं तर तुम्हाला मांजरसुंबा, नेपनूर आणि कळसंबर. आणि समोरून इकडनं दुसरीकडे तो रोड समोरून आहे. इकडून जर आलं अंबेजोगाई साईडने आले, लातूर साईडने, तर तुम्हाला चाकरवाडी पाशी आले तिथे चौकामध्ये, तिथून 5 किलोमीटर आहे. इकडे चौकापासून 5 किलोमीटर. कोणत्याही साईडने? दोन्ही साईडने रस्ता आहे. ओके. तर सर्वप्रथम तर ह्या शेळी पालनाची जी सुरुवात आहे तुमची, तर खूप खालीवर याच्यामध्ये चढ उतार तुमचे झालेले आहे. तर ही सुरुवात कधी झाली होती आणि कशी केली झाली सुरुवात? मी अगोदर मुंबईला होतो. तिकडून आल्यानंतर मग इकडे आल्यानंतर त्या टायमाला तर मटणाला एवढा भाव नव्हता. तरी पण असं विचार चालला की तिकडे मला एवढा काही पगार नव्हता समजा. मग तिकडून आल्यानंतर इकडे आलो, तर आल्यानंतर सुरुवात केली. कमांडर घेतली होती, ती कमांडर चालली नाही, त्या टायमाला फेल गेली ते कार्यक्रम. परत मुंबईला गेलो. कमांडर विकल्यानंतर मी 5 शेळ्या घेतल्या, गावरान शेळ्या घेतल्या. गावरान शेळ्या घेतल्यानंतर मग त्याच्यापासून सुरुवात केल्यानंतर मग बरी सुरुवात झाल्यानंतर परत आम्ही गाईचा जोडधंदा पण आहे आमच्याकडे. अच्छा. आमचे बंधुराज, मोठे बंधुराज जे आहेत ते गाईचा धंदा करतात, याचेपचा खाव्याचा स्वतःच गोठतात आम्ही आणि खावा विकतो समजा. तर ते चालू झाल्यानंतर परत मग शेळ्या, मी मुंबईला असल्यामुळे थोडे लोक कन्फ्यूज करायला लागले समजा, की काय माळावर हिंडतो, हे करतो ते करतो. मग मला बी थोडंसं नाराज झाल्यासारखं झालं. तर मग गाईमध्ये चांगलं चालल्यानंतर मला तिकडे नको वाटायला लागलं हिंडायला समजा. फिरस्ती होते त्या टायमाला. तर नको वाटायला लागल्यानंतर मग गाईकडे सुरू झाली. मग इकडेच सुरू झालो. परत सुरू झाल्यानंतर 2015ला सुरुवातीला दुष्काळ पडला. तर त्या टायमाला ₹1,00,000 गाय, आमची स्वतःची गाय 95,000 रुपयाला विकली होती. पण ₹1,00,000 गायची किंमत इतकी डासळी, जेव्हा दुष्काळच पडला ते ₹1,00,000 कुणी पुन्हा 30-35 हजार रुपयाला सुद्धा विचारणार. म्हणजे इतकं मार्केट डासळलं त्याचं. 30-40 हजार रुपयाला सुद्धा. हा काळ साधारण कधीचा आहे? हा 2015चा. 2015 म्हणजे त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये, म्हणजे त्यावेळेस लातूर गाजलं होतं, रेल्वेनं पाणी येण्याचं पूर्ण त्या टायमाला गाजलं. मग इतका दुष्काळ पडा, इतक्या खाली किमती झाल्या की आता त्याचा विचार नाही करायचा समजा. मग ₹1,00,000 गाय जर 30-40 हजार रुपयाला जर गेली समजा, तर मग कसं काय होणार समजा. बरोबर. मग त्या टायमाला माझ्या देण्यात आलं की मला शेळी जर आपण सांभाळली समजा, उभयचर प्राणी म्हणलं, माझ्या मनात म्हणलं बेडकासारखा समजा. सोल्ड फिरस्ती केलं तरी चालेल आणि बंदिस्त केलं तरी चालेल. जर चारा रानात नसला आणि पावसाचा जर पडला तर आपण शेडमध्ये टाकू शकतो समजा. आणि जर चाराच आपल्याकडे उपलब्ध नसला तर शेळी सोडल्यानंतर काही ना काही खाऊनच येणार. आजपर्यंत बंदिस्त शेळी नव्हती समजा. आपल्या सोयीनुसार आपण बंदिस्त केलेली समजा. बरोबर. आपण बंदिस्त पहिली शेळी पालन नव्हती. जर बारीक जर आपण बघितलं तर पहिली बंदिस्त नव्हती समजा. आपला वेळ वाचण्यासाठी सगळे बंदिस्त, आपल्यासाठी बंदिस्त केलं. मग मी असा विचार केला की बाबा चारा जर असेल तर बंदिस्त करून, नसेल तर सोडून देऊ. आणि याची किंमत किती खाली होणार? त्या टायमाला समजा 15ला काय 10-12 हजार रुपयाला 13-14 हजार 15 हजारला शेळी भेटून जात होती. तर जरी दुष्काळ पडला, ज्यावेळेस जास्त दुष्काळ पडतो त्यावेळेस जनावर सोडून लोक शेळीकडे जास्त वळतात. दुष्काळात शेळी साथ जास्त देते. मग त्यावेळेस मग मी काय म्हणलं बाबा की नको, हे आपण काय करू की थोडे शेळ्या सांभाळू. आमच्या बंधुराज गाईकडे होते. गायीने आमचं वाईट केलं नाही, गायीने आम्हाला भरपूर दिलेलं आहे समजा. त्याच्यात काही विषय नाही. मूळ तर धंदा आमच्या गायीपासूनच सुरू झालाय. आम्ही जे अन्ना पाण्यावर बसलो ते गायीपासून बसलो समजा. पण त्याच्यानंतर मग मी म्हणलं की बाबा आपण शेळी पालन करू. आमचे बंधुराज गाई सांभाळीत राहिली. आणि नंतर लगेच 2017ला दुष्काळ पडला. अच्छा. डबल दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर मग मात्र पक्क मनात ठरवलं की आपण शेळी सांभाळायची. आपल्याला गाईकडे बंधुराज सांभाळतात, आपण शेळीच सांभाळू. बरोबर. मग मी शेळीकडे वळालो. तर मग आपल्याकडे सध्या सुरुवातीला आपण गावरान शेळ्यापासूनच सुरुवात केली. ओसमान आमची, कारण की इकडं स्थानिक मार्केट जर म्हणलं
तर लांब कानी मार्केट जास्त होतं. लांब कानाची लांब कानाची उस्मानाबादी शेळी जर म्हणले समजा सरासरी समजा तर एक ब्रँड आहे समजा, बाकी काही विषय नाही समजा. लांब कानाची शेळी समजा उस्मानाबादी चालते समजा. पण उस्मानाबादीमध्ये मला एक विचारायचं आहे, जे शॉर्ट कान आणि लांब कान आहे, ते लांब कानामध्ये का खूप लोकांचा हा संभ्रम आहे की ती बिटल क्रॉस असते, तर हे काय म्हणजे ते नेमकं धोरण काय? तर माझ्या असं ऐकण्यात आलं, आपल्याला फिक्स माहित नाही, पण इथं आडस म्हणून गाव होते, तर तिथं उस्मानाबादचा एक डॉक्टर होता तिकडे. तर त्या डॉक्टरने काय केलं की त्या आडसच्या शेळ्याला उस्मानाबादचा बिटलचा बोकड क्रॉस केला होता. बिटलचा क्रॉस केला बोकड, तिथं LDO कोणी डॉक्टर असेल ते डॉक्टरनी क्रॉस केला बोकड, त्यांनी तिथं आडसला होते ट्रायल घेण्यासाठी केलं. क्रॉस ब्रीडिंग मध्ये काय होऊ शकतं केलं. तर त्याच्यानंतर ती ब्रीड तयार अशी झाली समजा. तर त्या शेळीला त्यांनी असं माझ्या ऐकण्यात आलं की त्या शेळीला डॉक्टरनी मग ते उस्मानाबादचा असल्यानंतर त्यांनी उस्मानाबादचं नाव देऊन टाकलं, उस्मानाबादी शेळी. नाही म्हणजे उस्मानाबादी शेळीला जी लांब कानाची उस्मानाबादी शेळी जी झाली, नाही लांब कानाची आपली शॉर्ट कानाची जी शेळी होती तिला ते बिटल क्रॉस केलं, त्याच्यापासून मिळालं ते लांब कानाची भेटलं, आणि त्याच्यानंतर ती झाली ती उस्मानाबादी शेळी झाली. मग ते आपल्याला ऐकण्यात हे किती सत्य ते आपल्याला माहित नाही समजा. बरोबर. पण तुम्ही लांब कानाची शेळी सांभाळली काय आणि शॉर्ट कानाची शेळी सांभाळली काय, रिझल्ट सारखाच आहे. शॉर्ट कानाची शेळी असू द्या, दष्टपुष्ट शेळी घ्या, मोठी 2 पिल्लेची शेळी असावं, तर काही फरक पडणार नाही समजा, विशेष काही नाही समजा. अच्छा. तर आणि आता तुमच्याकडे तेव्हापासून जे सुरू झालं तुमचं मदत, मग ते जसं की तुम्ही सांगता की 16, 15, 17ला दुष्काळ आला, त्याच्यातून पूर्ण शेळी पालनात तुम्ही जात, पण आजच्या घडीला पूर्ण बोर मध्ये तुम्ही सेट झालेला आहे. हा बदल का करावा असं वाटलं की आपण उस्मानाबादीत आपली मूळ असताना सुद्धा बोरकडे येण्याचं कारण? कारण की माझी फेवरेट ब्रीड उस्मानाबादीच आहे, कारण की महाराष्ट्राची मूळ जात आहे. नाही, मी बी उस्मानाबादी, माझं देवस्थान आहे समजा उस्मानाबादी, त्याचा काही विषय सोडून द्या. मूळ पाया तिथूनच आहे. मी त्या शेळीला कधीच विचारणार नाही आणि कधीच नाव उठवणार नाही, कारण की माझी लक्ष्मीच ती त्याच्यापासूनच सुद्धा. कारण की जेव्हा मग असे आमचे मित्र काही जुटले समजा, शेळी पालनात महत्वाची गोष्ट काय माहिती का, मित्र पाहिजेत. मित्रपरिवार मोठा असायला, मित्र परिवार शेळी पालनात मोठा असायलाच पाहिजे. कारण की मित्र परिवार जर असेल तुमचा तर तुमचं काम. मित्र परिवार आमचे 2-4 जण असे आहेत की एक वेळेस फोन केला तर आम्ही दिवस 24 तास हे करतो समजा, चर्चा करतो की हे आजार आला, याच्यानंतर काय झालं बाबा. आमच्या याच्याविषयी दुसरं काही चर्चा नसते समजा दिवसभर. बरोबर. आमचे घरचे बी कटाळून जाते, हे काय बोलतात कोणाला काय माहिती. पण त्याच्यानंतर मग आमचे असं ठराविक झाले की समजा जर एकदा फोन करायचा आणि लगेच 2 सेकंदात जर फोन परत रिटर्न केला तर असं धरून चालायचे की त्याच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आलाय समजा, त्याला गरज आहे. त्याचा कोणाचा फोन चालू असतो समजा, ते आपला फोन ठेवून देणार, त्याचा फोन ठेवणार आणि आपला पहिला फोन उचलणार. बरोबर. आमचं असं ठरविलेलं आहे. 1-4 मित्र असे आहेत की त्याचं असं ठरविलेलं आहे समजा. तुम्हाला औषधाची माहिती जरी असेल समजा, पण आपल्याकडे जेव्हा आजार येतो तेव्हा कन्फ्युज होऊन जातो माणूस, काय करायचं. मित्र ते म्हणतात 9व्यामध्ये मित्र असावा समजा, तर तीच गोष्ट आहे की त्यानंतर तुमच्याकडे औषध पडून त्यावेळेस कधी कधी तुम्हाला ते डोकं नाही चालत समजा. मग त्यावेळेस फक्त ते एवढाच धीर देतो, ते इथं येऊन मित्र काय उपचार करीत नाही समजा, पण तिथून फक्त काय होत नाही हो, तुम्ही ते करून टाक. बरोबर. मग उस्मानाबादीने सुरुवात झाल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की बाबा हे पण सांभाळायचे नाही, 2 पैसे आपल्याला भेटण्यासाठी समजा. आणि उस्मानाबादी शेळी बंदिस्तमध्ये जरी म्हणले कोणी समजा, हे सक्सेस होती समजा, सक्सेस होती, पण उस्मानाबादी एवढं अंग धरीत नाही समजा. इतक्या शेळ्या 25, 30, 40, 50 असतील, मी म्हणत नाही करणार, केले पण आहेत, चालू पण आहेत, पण त्यांनाच माहिती आहे समजा ते. पण ती शेळी अंग धरीत नाही. जी वजन वाढ तुमची बोरची शेळी देणार आहे ती 100% उस्मानाबादी पिल्लू वजन वाढ देणार नाही तुम्हाला. बरोबर. जिथं तुम्हाला ते उस्मानाबादीचं 5-6 महिने विकायला लागणार आहे समजा. आता भाव वाढले म्हणून सोडून द्या, पण 10,000ला जर उस्मानाबादीचं पिल्लू जर विकायचं म्हणलं तर भरपूर कष्ट करावं लागत होते समजा. आणि ते किती 1-2 शेळी असेल त्याचं विकत होतं समजा, पण ज्याच्याकडे 25-30 शेळ्या होत्या त्याचे ते पिल्ले विकत नव्हते, त्याचे 3-4 हजार, 5,000, 7,000 त्या रेटला जात नव्हते. तेवढा वेळ सांभाळणं तेवढं. तर आज आपल्याकडे बोरच्या शेळ्या किती आहेत टोटल? आता आपल्याकडे बोरच्या टोटल 20 शेळ्या आहेत आपल्याकडे, मदर स्टॉक. आणि करड जे बघितले आपण, हो करड जे बघितले ते 15 पिल्ले आहेत आपल्याकडे, म्हणजे ते विक्रीसाठी राहणार. विक्रीसाठी. हा जो 20चा आहे तो पूर्ण मदर स्टॉक आहे. अच्छा. आणि इथलं जे वातावरण आहे, आता बीड जिल्ह्यातलं जर वातावरण आपण बघितलं, हा तुमचा थोडा माळरानाचा भाग आहे, पाण्याचा दुष्काळ इकडे पडतोच. काही म्हणजे सांगायची गरज नाही. आपलं हे असेल धाराशिव असेल किंवा लातूर असेल, बीड असेल, हा भाग पूर्ण दुष्काळी पट्टा. ह्या पट्ट्यामध्ये तुमचं मग पाण्याचं नियोजन, कारण 20 शेळ्या ह्या 20 जवळपास 30-35 जनावर तुमच्याकडे असतात, तर याचं तुमचं पाण्याचं नियोजन आणि चारा नियोजन कसं असतं? आता इथून पुढे जर आता आमचे बोर
म्हणजे उतरत्या कळालाच लागली समजा. आमच्याकडे विहिरीला पाणी तर विशेष नाही समजा. विहीर आहे आमच्याकडे 2 विहिरी आहेत, पण त्याला पाणी नसतं समजा. म्हणजे ती पावसाळा आहे तोपर्यंत तळ्यात इथं थोडं आमच्या बाजूला तळ आहे त्याच्यात पाणी असतं तोपर्यंत चालतं समजा. पण 1-2 वेळेस उपचिले की संपला विषय. मग आम्ही बोर घेऊन थकून गेलो. तर आमच्याकडे 2-3 बोर आहेत समजा, ते चालू आहेत. तर ते डिसेंबर पासून गुळणी मारायला चालू करतात समजा. जानेवारी फेब्रुवारी मध्ये एंडिंग झाला आमचा भिजवायचं समजा. मग आमच्याकडे जास्तीत जास्त उत्पन्न काय करतात, तर ज्वारीचा कडबा. बरोबर. हा, तर मग ज्वारीचं म्हणजे फेब्रुवारी पासून पुढे 100% तुमचं सुक्या चाऱ्यावरती सुक्या चारा फक्त ज्वारीचा कडबा, भुसकट, सोयाबीनचं भुसकट असेल, ज्वारीचा कडबा असेल. आता नवीन सुरू झालंय, राजमा सुरू झाला समजा. राजम्याचं भुसकट बी व्यवस्थित शेळ्या भरपूर खातात. राजमा अजून पाहिजे तेवढं मार्केट म्हणजे शेतकरी उत्पन्न घेत नाही, तर त्याच्यामुळे थोडंसं कमी आहे. राजमाचं पण खातं. हा, राजम्याचं भरपूर खातात. तुरीच्या भुसकटासारखं राजम्याचं भुसकट. सुक्याच्या चाऱ्यामध्ये म्हणजे हा एक ऑप्शन तयार झाला. आणि राजम्याचं भाव पण आहे परत आणखीन आपल्याला. आताच 7,500-7,500 हजारापर्यंत चाललाय कालचं मार्केट आहे राजम्याचं. आणि पीक परत आणखीन आमच्यासाठी राजमा उपयुक्त आहे समजा, वरदान आहे. म्हणजे कसं आहे, ते 3 महिन्याचंच पीक आहे ते. बरोबर. हा, आमचं पाणी संपायला ते पीक निघून जाईल. आता आमचं पीक निघून गेलं ते. बरोबर. हा, फक्त मळायचं बाकी आहे. बाकीच्याने मळलं, आपण मळलं नाही समजा. अच्छा. आणि कचरे साहेब, मला एक सांगायचं, आपलं तुम्ही पाण्याचं नियोजन तसं आहे, चारा नियोजन. आणि हिरव्या चाऱ्यामध्ये तुमचं काय राहतं मग बाकीच्या? हिरव्या चाऱ्यामध्ये आपण कोणी मारवेल म्हणतात, कोणी कांडी गवत म्हणतात, आणि मक्का. बरोबर. नेपेर तर नाही आपल्याकडे, होतं पण आता नाही समजा. मी फक्त मक्का आणि मारवेल. आणि बांधावरती माझ्या बरेच झाड आहेत सुबाबळीचा भरपूर फायदा घेतो. म्हणजे इतका फायदा घेतो समजा की सुबाबळ भरपूर माझ्या पिल्ल्यासाठी समजा. पिल्ले जर नसेल तर समजा शेळ्याला टाकतो, नाही तर मग हिरव्या चाऱ्यामध्ये म्हणजे मेन स्रोत सुबाबळ. बाकी कारण की हे पाणी नसलं तर हे सुबाबळच असा एक चारा, हिरवा चारा जो तुमच्याकडे. आणि ते पण कसं आहे, उन्हाळ्यामध्ये ते पण थोडा बंदच होऊन जातो. ते पण छाटणी झाली त्याला पण समजा येत नाही. आणि ते पण मी अशी रानात लागवड केलेली नाही सुबाबळ, सगळी बांधावरती. तर आता मला एक विचारायचं आहे की अडी अडचणी, जसं तुम्ही सांगितलं की आम्ही मित्रामध्ये याच्यामध्ये काही आजार आला तर आम्ही त्याला पूर्णपणे म्हणजे एकमेकांच्या सल्ल्याने करतो, त्याला धीर भेटतो. असं काही घडलंय का फार्मवरती 2000 म्हणजे आतापर्यंत जेवढं काल झाला तुमचा शेळीपालनाचा, की एखादा आजार आला, जनावर दगावलं का, अशी वेळ आली का असं वाटलं की आपण बंदच करायला पाहिजे शेळीपालनाचं? तसं तर नाही झालं, पण याच्या अगोदर मला जेव्हा गावरान शेळीपालन होतं समजा, तर त्या टायमाला काय व्हायचं, सर्दीचा प्रॉब्लेम जास्त व्हायचा. अच्छा. तर गाईच्या गोट्यात होते तिथं अमोनिया तयार व्हायचा. तर त्या टायमाला मला नको वाटायचं ते. म्हणजे मग गाईचा आजार जास्त असायचा. गाईसाठी आजार असल्यामुळे आपण कसे शिरलो, शेळ्यामध्ये शिरलो, मग तिथं बी असंच व्हायचं. मग त्याच टायमाला मला इंजेक्शन देता येत नव्हतं समजा. इंजेक्शन देता येत, मग ते मित्र असेच म्हणे, अहो काय होत नाही द्या. मी इकडून इंजेक्शन घेऊन जाणार तिकडं. तिथं गेल्यानंतर ते हवाच निघून जाणार समजा. ते कधी कधी ते औषध फेकून दिले मी, नाही राव जमतच नाही. मग त्यांनी देत समजा आता काय इंजेक्शन देऊन टाकतो समजा. आणि फक्त आजार म्हणलं तर असा बंद करायसारखाच आलाच नाही समजा, आलाच नाही. हा, तुमचं थोडं एकांतात पण आहे, कारण की आजूबाजूला जास्त काय आजूबाजूला फार्म वगैरे नसल्यामुळे तुमचं थोडं एकटं असल्यामुळे जास्त आजार तुमच्यापर्यंत पसरत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी फिरस्ती जेव्हा करीत होतो, भले खायला कुठांच्या रानात जाणं लागू नाही तर नसो, पण खायला एखाद्याचं रान मोकळं असतं. फिरस्ती असल्यानंतर शेळीपालकाचं ध्यानच असतं, आज कोणाचं रान मोकळं होतं. मग तिथं माझं ध्यान असं थोडंच आहे, दुसऱ्याचं पण असं समजा. बरोबर. माझ्या शेळ्या अगोदर सोडल्या, तिथं चरायला गेल्या बी समजा, आणि तिथं जर दुसऱ्याच्या शेळ्या आल्या तर आपण त्याला तहान म्हणू शकत नाही. बरोबर आहे. आपली शेळी थोडी उपाशी राहिली तरी चालेल, पण मी 99% म्हणण्यापेक्षा 101% आजपर्यंत दुसऱ्याच्या शेळ्यामध्ये मी शेळी मिसळलीच नाही, मिसळूच दिली नाही. आणि मी फक्त फिरस्ती होतो त्या टायमाला मी काय करायचो, पिल्ले घरीच ठेवायचो, फक्त शेळ्या घेऊन जात होतो. अच्छा. फक्त शेळीच चालणार. आणि आता जो बोर मध्ये आपल्याकडे जो ब्रीडर आहे, तर हा कसा फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन? हा फुल ब्लडचा केलेला आहे. आणि ज्या फिमेल आहे तुमच्या ज्या मदर स्टॉक मधल्या, त्या कोणत्या जनरेशन वाले का कोणत्या? काही सेकंड जनरेशनचे आणि काही फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन. म्हणजे तुमच्याकडे येणारे जे करडे तर काही थर्डचे येणार, सेकंड थर्डचे. आता जे पाटी आहेत माझ्याकडे ते सगळे सेकंडचे आहेत, ते जे येणार थर्डचे पिल्ले येणार. अच्छा. आणि पाटी जर म्हणलं तर मी वर्षाच्या आतमध्ये लावित नाही समजा, 2 दात झाल्यानंतरच लावतो. 2 दात जेव्हा पाठ होईल त्याच्यानंतरच आपण लागवड करतो. ते तर बेस्ट आहे कधी. आणि त्याच्यामुळे जनावरांची क्वालिटी किंवा जनावर जे आपण म्हणतो की फुटलं पाहिजे, तर त्या गोष्टी प्रॉपरली हे होतं.
आता मला एक याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा विचारायचा आहे, कारण की सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर असतं की पैसा किती येतो. हा. तर याच्यामध्ये खर्च किती आहे ते महत्वाचं आहे. शेळी पालनात पैसा किती येतो ते तर नंतर बघू, पण आता खर्च कसा होतो मला ते सांगा अगोदर. आता याच्यामध्ये खर्च जर म्हणलं तर चारा तर आपला घरचा आहे, बरोबर. बरोबर. आता मका आणि सुग्रास गोळीपेंड हे 2 टाकतो मी. तर आतापर्यंत काय झालं माहितीये का, आमच्या गाई असल्यामुळे गोळीपेंड तर गाईमधून भागती समजा, हा, आणि मका फक्त बाहेरून विकत बरं. गोळीपेंड गायची भागून जाते. गोळीपेंड भागल्यानंतर त्याचा विषय मिटला समजा. ते आमचे बंधुराज आहेत ते गायचे त्यांच्याकडे समजा ते सांगते. पण अंदाजे एक किती खर्च येतो समजा, अंदाज येत असेल ना की आपण सरासरी 1 किलो दिवसाला टाकतोय का, किती टाकतोय, किती एक सरासरी एका शेळीला गेल्यानंतर समजा सकाळी 250 ग्राम, संध्याकाळी 250 ग्राम. आता सध्या मी 27 रुपयांनी बी मका टाकली आणि आता सध्या 2000 रुपये भाव चालू आहे मकाचा. अच्छा, रेट कमी जास्त होतो रेट बाकी कमी. जो काय खर्च आहे तो खुराकाचाच खर्च. वर्षाकाठी एक अंदाजे किती खर्च येतो आपल्याला? वर्षाकाठी नाही म्हणलं तरी 20-25 हजार रुपयेपर्यंत जाऊन शकतो समजा. 20 शेळ्यामध्ये 20-25 हजार रुपये म्हणजे वर्षाकाठी एका शेळीला 1000 ते 1200 रुपये समजा आपला खुराकाचा खर्च. हा जातोच. गुळपेंड धरून सर्व मिळून 1500 लोक 1500 ते 2000 धरून चाला समजा सरसगट. त्याच्यामध्ये मेडिसिन एक शेळी 2000 रुपये खर्च येतो. जवळपास तुमच्या 20 शेळ्या म्हणजे जवळपास 4-1 लाख रुपये वर्षाला खर्च तुमचा तोच होतोय. हा, तेवढा खर्च होऊन जातो समजा. तेवढा खर्च नाही होणार. 4-1 लाख 4-1 लाख 2000 म्हणल्यावर 40,000 रुपये 40,000 रुपये तुमचा 40-50 हजार पूर्ण खर्च कव्हर होऊन जातो बाकी शेळ्या. आणि जर 40-50 हजार जात आहेत आणि 20 शेळ्या मागे जर तुम्हाला जवळपास समजा सरासरी 6 महिन्याला आपण म्हणतो, पण 6 महिन्याला शेळी नाही येत. माझ्या माहितीनुसार किमान दोन वेतातलं अंतर आहे 8-9 महिन्यापर्यंत. भरपूर लोकांचं म्हणणं की 6 महिन्यात शेळी येते. 6 महिन्यात येईनच कशी, 5 महिन्यात का गाभण काळ, 5.5 महिन्याचा गाभण काळ आणि येल्यानंतर कमीत कमी 3 महिने तरी द्यावं लागतील तिला. सरासरी 8-9 महिने लागतात. तर वर्षाला आपण एकच वेत धरला, 2 करडं जर म्हणलं 40 पिलं जर म्हणलं तरी 40 पिलामध्ये आपल्याला टोटल इन्कम किती येतं? एक रफली कमी जास्त भाव जातो. आता ते इन्कम तर कसं आहे, जसं पिलू तयार होईल समजा तुमचं तसं त्याचे इन्कम सुरू होऊन जाईल समजा. तर किती नाही म्हणलं तरी 25,000 पिलू जातो समजा. 1 किलो एक कमीत कमी 25,000चा रेट भेटतो एका पिलाला बोर मध्ये. बरं, मार्केटमध्ये जे सांगतायत की आता भरपूर अशा गोष्टी की कोणी सांगतं की 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयापर्यंत जातात, कारण की अजूनही अफवा आहे की बोर मध्ये खूप महाग शेळी आहे. पण मग तुम्ही म्हणता की 20-25 हजाराला 1 किलो जात आहे, तर याचे जे म्हणजे कारण काय होऊ शकतात? हे कमी जास्त रेट काय? आता मीच सेकंड जनरेशनचे जे पाटी आणले ते 30-35 किलोची होती समजा, तीच मला जवळपास 40,000 पडली समजा. तर तशी जर आपल्याकडे सेकंड 3ऱ्या जनरेशनची पिल्लू जन्मलं तर त्याचे रेट भेटून जातील समजा. त्याचे असं नाही की समजा भेटत नाही, ते पण भेटते. जर क्विंटलचा बोकड झाला समजा, तर 70-80 हजार भेटतात, लाख रुपये बी भेटतात, 85 हजार बी भेटतात. 2 दातावर असन, 4 दातावर असन. माझा स्वतःचा बोकड होता 65 हजार लेखला होता, तर ते 96 किलोचा होता. 96 किलोचा बोकड, तर मी स्वतः 65 हजार रुपयाला बोकडी दिला होता समजा. म्हणजे जे छोटे करड आहेत ते तुम्हाला कमी रेट मध्ये मिळतात, मोठी शेळी घ्यायला गेलं तर मग लाख रुपये. मग त्याच्या फुलबर्डची शेळी घेतली तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे लागतील, जनरेशनची घेतली तर त्याच्यापेक्षा कमी लागतील समजा. बरोबर. आणि तुमची सांभाळणी कशी आहे समजा, पिल्ल्याची सांभाळणी कशी आहे. जे आता 3ऱ्या जनरेशनचं जर पिल्लू असेल समजा तर 30-35-40 हजार असे, जसे ज्याचा माल जसा. आता 3ऱ्या जनरेशनचं मोठं एखाद्याचं 3ऱ्या जनरेशनचं पिल्लू आहे, पण त्याला वर्ष झाले आणि त्याला जर वजनच नसेल तर किंमत कुठून भेटणार आहे समजा. तसा बी नाही. तुमचा माल जर चांगला असेल तर 100% किंमत भेटणार समजा. शेळी पालनामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की शेळी पालनातले असं कोणतं एक कारण आहे की ज्या कारणामुळे आपल्याला शेळी पालन करायला पाहिजे? आणि एक असं कारण सांगा की जे भरपूर लोक सांगतात की आम्हाला करण्याची इच्छा असते, हे होतं, पण मग न करण्याचे कारण उत्साही भरपूर. पण मला 2 कारण तुमच्याकडून हवेत. एक कारण असं हवंय की शेळीपालन ह्या कारणामुळे शेळीपालन केलंच पाहिजे, किंवा दुसरं कारण असं तुम्हाला कोणतं वाटतं की ह्या कारणामुळे शेळीपालन नाही करायला पाहिजे? आता ते अगोदर सांगितलं मी, 2017ला जेव्हा दुष्काळ पडला, जर दुष्काळ बी पडला तरी तुमचा कमीत कमी खुराक जरी टाकला समजा, आणि थोडी समजा तुमच्याकडे बोरची शेळी जरी असली तरी ती सोडली तर काही ना काही खाऊन येणारच आहे पालापाचोळा. थोडं पाण्यात भागून जाईन पालापाचोळा आणि खुराकात भागून जाईन समजा. बरोबर. त्याच्यामुळे ते उभयचर प्राणी. अगोदर सुरुवातीलाच मी म्हणलं की शेळी पालन म्हणजे शेळी कशी आहे, उभयचर आहे समजा. रानात सोडली तरी काही ना काही खाऊन जगणारच आहे समजा. तसे जनावर तुमचे दुष्काळ पडला तर जगणार नाही समजा. त्याच्यासाठी तुम्हाला चारा आणावाच लागणार समजा, कुठून बी चारा आणावाच लागेल. शेळीचं एक सांगायचं म्हणजे तुम्ही जर चारा नसला बी तर
अगदी कमी चाऱ्यावर सुद्धा शेळीला जगू शकता आणि बाकीच्या याच्यासारखं डायरेक्टली शेड बंद पडण्याचे चान्सेस नाही. त्यामुळे शेळी पालन करायलाच पाहिजे. समजा म्हणून शेळी पालन करायला का करायला नाही पाहिजे असं जर वाटलं, जर विचारलं तर काय करायचं, कोणतं असं कारण का करायला नाही पाहिजे? ज्याला काय समजा जो स्वतः, आता मी आज कपडे घातलेत समजा, माझं टी शर्ट असतं, नाईट पॅन्ट असते, तर शेळी पालन जर करायचं म्हणलं ज्याला का करायला नाही पाहिजे, ज्याला काय गडी लावून बरेच जणांचे स्वप्न असे असतात, शेड हाय पाय बांधतात, 10 लाख 15 लाख 20 लाख. आता माझंच बघितलं तुम्ही, सगळं साधारण शेड पण नाही आणि करीत केलं मी. एके दिवशी हे काही शेड केलेलं नाही. पहिलं फक्त 22 बाय 30च मारलं होतं, हे 8 फूट नंतर मारलं, त्या साईडचं पिल्ले जे शेड त्याच्यानंतर मारलं समजा. आणि काही जण सुरुवातीलाच काय करतात, हाय पाय शेड मारतात. आणि दुसरी गोष्ट, हे काय बोलण्याचा विषय नाही समजा, पण बोला वाटतं, जे प्रॉपर शेळी पालक आहे त्याला शासनाची सबसिडी नाही भेटत तुम्हाला काही. बरोबर. हा, जे खरंच तुम्हाला, मला एकच शासनाला माझे तुमच्याद्वारे एक सांग नाही समजा, की तुम्ही काही करू शकता. समजा तुम्ही आधार कार्ड काढतात, मतदान 18 वर्षाचं झालं तर नोंदणी करू शकतात, मग तुम्ही जे खरंच शेळी पालक आहेत त्याची नोंदणी करू शकत नाहीत का समजा? जे आता तुम्ही जर सर्वे केला तर सबसिडी कुणाला भेटली बघा, शासनाची नोकरदार आहेत. जे शासनाचे नोकरदार आहेत त्यांना सबसिडी सगळ्यात जास्त भेटली. जे पैसेवाली पार्टी आहे त्यांनाच, पण साधारण शेळी पालकाला नाही भेटली. मग ते याच्यामधून काय होतं माहितीये का, जी सबसिडी भेटली त्याच्यानंतर ते हायपा शेड टाकणार. आणि तुमच्या मुलाला, तुम्ही नोकरदार आहेत पण तुमच्या मुलाला ते शेळी पालनातलं काहीच ज्ञान नाही समजा. त्यांनी शेती पण बघितली, मोस्ट तुमच्याकडे शेती आहे, पैसा आहे सगळं, पण त्या मुलांनी कधी शेळी बघितली नाही, कधी लेंडी जाळली नाही, कधी मातीवर काम केलं नाही. त्या मुलाकडून तुम्ही, त्या मुलाला नोकरी नाही लागल्यामुळे तुमचं काय उद्देश असतं, आपली समजा 15 एकर 20 एकर शेती आहे, पाणी आहे, आपण काय करू, शेड बांधू. मग युट्यूबवर यशोगाथा येतातच, इतकी कमाई तितकी कमाई, अशी कमाई, ती कमाई भरपूर आहे, कमाई विषय नाही समजा. मी 1 वर्षामध्ये आमचं 2200 ते 2300 स्क्वेअर फूट घर आहे, बांधकाम केलं, ते सासूनच केलं, एक दिवशी नाही झालं समजा. आणि त्याच वर्षी माझं मुलीचं लग्न बिन झालं. लग्न दोन्ही एकाच वर्षात तेवढं केलं. तेवढं करून कोणाचा लोकांचा 1 रुपयाचा कर्ज नाही राहिला. हेच जर नोकरदाराला करायचं म्हणलं तर ते फंडावर कर्ज काढीन, काय काढीन, ते दाखवते समजा. आम्ही इतकं हायपाय राहू शकत नाही समजा, कारण की आम्हाला मातीवर काम करायचं. बरोबर. आणि त्या मुलांनी समजा शेळीपालन केलेलंच नाही, त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करताय की याला ऑफिस करून देऊ, एक सालानी गडी ठेवू. ते सालानी गडी ठेवला, ऑफिस करून दिलं, त्या मुलाला माहितीच नाही त्या शेळीतलं बिचाऱ्याला, तुम्ही एका दिवशी त्याच्यात काढून टाकतो. बरं, त्याचा बापाचा पैसा असतो त्याच्यामुळे तो विचार करीत नाही, तो विचार करीत नाही, चला बाप्पा करून देतो. पप्पाचं काय काम आहे, मुला तिकडं खाल्लेला पिल्लेला असतो, फिरलेला असतो ऐकून, मग इकडं चालू असतं, पप्पा असतो नोकरीला, शेडचं बांधकाम बघतो ह्यो मुलगा, तिकडून पैसे लावतो, त्यातली माझी मस्ती चालून जाते. एक नोकरदार ठेवून जाते, स्वप्न तर चालूच आहे युट्यूबवरती. 1 लाख रुपये 2 लाख रुपये महिना पडतो. हो, 2 लाख रुपये नाही, 10 लाख रुपये महिना पडेल तुम्हाला, पण शेळ्या किती सांभाळावं लागते, त्याला झटावं लागेल किती. जर तुम्ही सालानी गडी ठेवला, ते दिवसभर काम करणार आहे समजा. तुम्ही आला शेडमध्ये बघितलं, तुम्ही काय करणार आहे, त्या मुलाला माहितीच नाही, फक्त ते म्हणा इथं चारा टाक, तिथं चारा टाक. चारा टाकला गेला, बरं ते गडीने चारा टाकला, ती एखादी शेळी खातच नाही, आजारी पडली. बरोबर, ते पण ओळखता आलं पाहिजे. ते पण ओळखता आलं. माझ्या 10वीला मुलगा आहे, 2 मुली, एक मुलगी लग्न झाली, दुसरी एक भावाची मुलगी. त्या मुलीने जर शेळी बघितली तर लगेच सांगणार की पप्पा हिचं काहीतरी आज दुखतंय म्हणून, आणि अर्धा उपचार ते करतात. बरोबर. अर्धा उपचार त्या मुलाला तसं माहित नाही समजा. तो मुलगा ऑफिसमध्ये बसणार, तर सालानी गडी ठेवला, तो सालानी गडी ठेवल्यानंतर तो काय करणार माहितीये का, तो माणूस काय करणार, त्याला काय खाल्लं खा, नाही खाल्लं नको, काय चारा टाकणार. तुमची जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या स्टेपला शेळी जाणार, त्यावेळेस बसन, त्यावेळेस तो दुसऱ्या वेळेस येईन, तेव्हा ते म्हणेन की अरे ही शेळी, तेव्हा मालक म्हणे ही शेळी खात नाही. हो, खात नाही, पण ते आजार वाढून गेलेला नाही ना, उंबऱ्यावरचा आजार तिथूनच परत पाठवायचा, ती पार आतमध्ये शिरून बसला तुमचा. आणि रात्रीच्या जर शेळी यायला लागली, त्या सालकऱ्याला बी दोष देत नाही मी, तुम्ही काय त्याला नाईटचे पैसे देणार नाहीत समजा. बरोबर आहे. बरेच जण अपेक्षा करतात मी याला इतका पगार देतो, तितका पगार देतो, पण तेवढी अपेक्षा नाही काय. तुम्ही प्रॉपर, तुम्ही स्वतः शेडमध्ये जाऊन रात्रीच्याला एंट्री करायला पाहिजे. शेळी यायला लागली, आम्ही रात्री शेळी जर येणार असेल तर डोळ्याने रात्र काढतो समजा. बरोबर. कधी कधी रात्रीच्याला 11-12 वाजता शेळी यायला, मग ती शेळीचे पाय आले, फुगा फुटला, शेळी अडवली, पिल्लू बाहेर नाही निघलं, ओढून काढावं लागतं. मग त्यावेळेस सालकरी जाऊन झोपला, हे तर काय त्याला तर माहितच नाही, तो पण आरामशीर बापाने तर सगळं करूनच ठेवलेलं आहे समजा. फॅन लावला, मस्त झोपला. ती सकाळच्याला शेळी माहित होणार की मला अडवली,
आजारी पडली, पिल्लू दिले, बरं मोकळ्या शेळ्या सोडून दिल्या, समजा शेळी मानाने येली बी, पिल्लू बाहेर टाकलं बी, दुसऱ्या शेळ्याने ते शेळीला मारलं, तुमचं पिल्लू तुडवलं, गेलं आणि तुमचं वर्ष फुकट वायाला. फुकट गेलं. काय त्याच्यामुळे जर स्वतः काम करणार असेल तरच शेळीपालन करावं, नाहीतर दुसऱ्याच्या जीवावर मानलं तर शेळीपालन करू नाही. अगदी बरोबर आहे मित्र. कारण की हा जो मुद्दा घेण्याचं कारण आहे ना खूप लोकांचं, कारण की सगळ्यात जास्त शेळीपालनात जर आता कुणाला शिव्या भेटत असेल तर त्या भेटत आहेत आमच्यासारख्या लोकांना, युट्यूबर्सला. कारण की पण काही युट्यूबर्सला बी माझी विनंती आहे राहते, नेहमी मी करतो की ज्या वेळेस तुम्ही ग्राउंड लेवलवर जाऊन काम करता, सगळ्या गोष्टी करता, तर आहे ते सत्याची परिस्थिती करून तुम्ही म्हणजे जी परिस्थिती आहे त्याचा एकदा एनालाइज करूनच स्टोरी बनवा. कारण की भरपूर ठिकाणी आम्ही बघितलंय. आता मी एका ठिकाणी बघितलं होतं, माझा मी स्वतः व्यक्तिगत अनुभव सांगतो. मी त्या एका व्यक्तीकडे गेलो होतो, खूप मोठा हायफाय शेड आहे, चाळीसगावच्या बाजूला शेड होता. मी त्या व्यक्तीकडे गेलो, त्यांचा मी शेड्स बघितला. आम्हाला त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ते पूर्ण मुद्दे नाकारून मी व्हिडिओ बनवला होता. ऍक्च्युअली त्यांचं काम नवीन सुरू झालं होतं, 6 महिने सुद्धा झाले नाही. त्या माणसाचा मी व्हिडिओज बनवला, सगळ्या गोष्टी केल्या. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की ह्या कारण आहे, ह्या कारणावर तुम्ही व्हिडिओ बनवू नका, ह्या पद्धतीनेच व्हिडिओ बनवू. खूप लोकांनी तो व्हिडिओ पसंत केला. अवघ्या त्याच नंतर 15 दिवसाच्या नंतर दुसऱ्या एका चॅनलवाल्याने ते व्हिडिओ बनवला आणि तो माणूस सांगतोय की 6 महिन्यामध्ये माणसाचं 15 लाख रुपये उत्पन्न कसं शक्य आहे, मला ते सांगा तुम्ही. कारण की जो माणसाकडे मी गेलो त्या माणसाच्या ओपनिंग पासून, ज्या माणसाने त्यांचं फार्मचं ओपनिंग केलं, ज्या माणसाने त्यांना शेळ्या दिल्या, तो माणूस माझा जवळचा मित्र होता. मला माहित आहे सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहे. तरी सुद्धा जर मी त्या गोष्टी आणत असेल फक्त एक व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा कुठेतरी एक चुकीची माहिती पसरून फक्त आपले व्हिडिओ किंवा चॅनल व्हायरल करण्यासाठी हे काम करू नका. शेती किंवा शेतकरी हा एक व्हायरल करण्याचा पार्ट नाहीये, ही सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा पार्ट आहे. तर मला एकच सांगणं आहे, आणि जसं ज्यांनी सांगितलं की मी नेहमी तेच सांगतो, शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हणलं एकच आहे, ज्याला लेंडी साडायची लाज वाटते आणि लेंडी उचलायची ज्याची कुवत नाही त्याने शेळीपालनात येऊ नये. सरळ सरळ सांगायचं म्हणजे ज्याला लाज वाटत नाही. मी स्वतः मला माहिती आहे, मी बघितलं, भरपूर फार्मला भेटलो. आता हे काही पहिलं किंवा दुसरं नाही, व्हिडिओज खूप कमी वाटतात, आपल्या व्हिडिओज कमी दिसतात. जवळपास 200-250 व्हिडिओज आतापर्यंत आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत आणि 150 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना, शेळीपालकांना असेल, पोल्ट्री फार्म्स असेल, यांना मी भेटी दिलेल्या आहेत. म्हणून मी सांगतो की मी जेव्हा बी गेलो, ग्राउंड लेवलला गेलो, बघितलं, माझ्याकडं आजही जवळपास माझ्या जर मनात आलं तर मी डेली एक व्हिडिओ जर टाकला तर 2 महिने व्हिडिओ संपणार नाही. माझ्याकडे एवढा डेटा पडलेला आहे, तरी सुद्धा मी ते व्हिडिओ टाकत नाही. का? कारण की ज्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं, ज्यावेळेस तिथं आल्याच्या नंतर, ज्यावेळेस एनालाइज केलं, त्यानंतर आम्हाला कळालं की हा माणसानं आपल्याला फोनवर एक सांगितलं, इथं वेगळंच आहे. तर कुठे तरी माणूस फक्त आपल्या फार्मचं नाव मोठं करायचं, व्हायरल व्हायचं, ट्रेडिंगचा माल आणून स्वतःला शेळीपालक समजवायचं, ह्या गोष्टी ज्या चालतायत ना, ह्या गोष्टी कुठेतरी हे नाही. ट्रेडिंग करणं हा चुकीचं नाही. मी स्वतः ट्रेडिंग करतो, उस्मानाबादी शेळ्यांमध्ये मी विक्री करतो. माझा स्वतःचा फार्म नाही, पण ट्रेडिंग मध्ये मी काम करतो. हे मला मी छाती ठोकपणे सांगतो. सांगून करा, लोक तुम्हाला शिव्या घालणार नाही. तुम्ही जर ट्रेडिंगचा माल आणून जर तुमच्या फार्मवर एक शेड बांधायचा, ट्रेडिंगचा माल आणून टाकायचा आणि मी शेळीपालक म्हणून माल विकायचा, हे कुठेतरी चुकीचं आहे. शेतकऱ्यांना फसवेगिरी होते आणि आज आपला शेतकरी तिथेच मरतोय. जसं यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की पैशावाल्याला मिळतं, योजना पैशावाल्यालाच मिळते. कारण की वरून टेबलाच्या वरची योजना घ्यायची असली की टेबलाच्या खालून पैसा जातो, तो शेतकऱ्याकडे नाहीये. तो शेतकऱ्याकडे नाहीये. 5-10 शेळ्या घेऊन जो माणूस करतो त्याला इमाने, त्याला खरंच गरज असते, त्याची इच्छा असते मी 50-60 शेळ्याचा करावे, 100 शेळ्यापर्यंत जावं. जर योजना सरकारची योजना, पण सरकारची योजना ती त्या लेवल पर्यंत पोहोचतच नाही. त्यांना करंट अकाउंट उघडायला, तुम्ही करंट अकाउंट उघडा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. नुसतं करंट अकाउंट उघडल्याने आणि उद्योग आधार काढल्याने किंवा शॉपॅक लायसन काढल्याने एक उद्योगपती होत नाही. उद्योगपती होण्यासाठी पाया कुणाचा मजबूत आहे हे खरं म्हणलं तर एनालाइज करायला गरजेचं आहे. फक्त कागदावरचं आणि कागदोपत्री घोडे नाचवून जर बँका लोन देत असेल तर मला वाटतं बँकावाल्यांनी बी विचार करायला पाहिजेत. आणि खऱ्या माणसाला, ज्याला खरी गरज आहे, त्याला लोन भेटत नाही. कारण काही लोक हा हरामखोरपणा, नालायकपणा करतात, कागदी घोडे नाचून तुम्हाला कागदाचा पुरवठा करतात. आणि बँकवाल्यांची मला क्यू येते की जो फक्त कागदपत्र दाखवून आणि ओळखीच्या जोरावरती तुमच्याकडनं पैसा घेतो त्याला सोडून देतात. आणि जो शेतकरी खरी गरज आहे त्याला एक तर देत नाही, आणि दिला बी तर त्याच्या दारावरती तुम्ही दाराला माती ठेवत नाही. ह्या गोष्टी बँकवाल्यांनी बी टाळायला पाहिजेत, मला असं वाटतं. मी एवढंच सांगेल, जास्त काही आपण बोलू शकत नाही, ज्याचं त्याचं पर्सनल आहे. पण व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न सुटले असेल ते हे कमेंटमध्ये लिहा.
जेणेकरून पुढच्या शेळीपालकांपर्यंत ज्यावेळेस आपण पोहोचू त्यांच्यापर्यंत हे प्रश्न आपण घेऊन त्यांच्याकडनं ते उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.